जय महाराष्ट्र. आपलं जो भारताचं सरकार आहे, हे सरकार नेमकं चालवतं कोण? राष्ट्रपती चालवत असतो का पंतप्रधान चालवतो? का पूर्ण जी सत्ता आहे, ही सत्ता मंत्रिमंडळाकडे असते? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझं नाव किरण निकाळजे. तुम्ही पाहताय माझं YouTube चॅनल किरण निकाळजे 2002. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानातील कलम 75 हे थोडक्यात बघणार आहोत. कलम 75 म्हणजे की आपला जो केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाबद्दलचं जे नियमच पुस्तक आहे, हे नियमच पुस्तक म्हणजे कलम 75. या कलमामध्ये सांगितलेलं आहे की आपला जो पंतप्रधान आहे, हा पंतप्रधान कसं निवडले जातात, मंत्री कोण बनतो आणि आपला जो भारत सरकार आहे, हे जे लोकांसमोर जबाबदार कसं असतो, हे या कलममध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पंतप्रधान जो आहे, हे नेमकं कोण बनतो? राष्ट्रपती हा पंतप्रधानाची नियुक्ती करतो, पण सहसा लोकसभेतून बहुमत असलेल्या पक्षाचा जो नेता आहे, हा नेता पंतप्रधान बनत असतो. म्हणजेच अप्रत्यक्षपणे पंतप्रधान हा निवडला जातो. म्हणजेच आपली जी जनता आहे, ही जनता अप्रत्यक्षपणे आपला जो पंतप्रधान आहे, हा पंतप्रधान निवडत असते. आता मंत्रिपद जर बघायला झाला तर आपलं जे मंत्री आहे, हे मंत्री पंतप्रधानाच्या नाही का सल्ल्यानुसार राष्ट्रपतीची नाही का नियुक्ती करतात. म्हणजेच आपला जो पंतप्रधान आहे, हा सगळ्या टीमचा कॅप्टन असतो. कलम 75 मधला हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मंत्रिमंडळ हा लोकसभेसमोर नाही का सामूहिकरित्या जबाबदार असतो. म्हणजेच याचा अर्थ असा की एक मंत्री जरी समजा चुकला तरी पूर्ण सरकार हा जबाबदार असतो. आणि जर समजा लोकसभेने समजा विश्वास जर काढून घेतला तर त्यावेळेस हे जे आपलं संपूर्ण सरकार आहे, हे संपूर्ण सरकार पडत असतं. आणि यामध्ये एक इंटरेस्टिंग नियम आहे. जर समजा कोणी मंत्री झाला आणि तो मंत्री समजा संसदेचा समजा सदस्य नाही, तर त्याला काय करायला लागतं, 6 महिन्याच्या आतमध्ये नाही का MP म्हणजेच खासदार किंवा राज्यसभाचा सदस्य बनणं हे बंधनकारक असतं. आणि हे सदस्य त्याला बनावंच लागतं, तरच तो मंत्री हे राहू शकतो. नाहीतर त्याचं जे मंत्रिपद आहे, हे ऑटोमॅटिकली हे संपून जात असतं. आणि मंत्री बनण्या अगोदर नाही का राष्ट्रपती आहे, हा राष्ट्रपती समोर त्याला नाही का शपथ घ्यावी लागते. त्याच्यानंतर त्याचं जे वेतन आहे, म्हणजे त्याला पगार आणि त्याचे जे भत्ते आहे, हे भत्ते त्याच्यानंतर जे आपलं संसद आहे, हे संसद आहे त्याचं भत्ता आणि पगार हा ठरत असतो. म्हणजेच आपण त्याला वेतन असं म्हणतो. आता समजा लोकसभेत सरकारविरुद्ध समजा अविश्वासपणे ठराव हा समजा पास झाला, तर त्यावेळेस मंत्रिमंडळाचा जो हा राजीनामा आहे, हा राजीनामा त्याला द्यावाच लागतो. म्हणजे याचा अर्थ असा की समजा सत्ता ही कोणाकडे असते? सत्ता ही पूर्णपणे लोकांकडे असते. अशा प्रकारे समजा आपलं जो भारताचं जे सरकार आहे, हे सरकार आपल्या अशा प्रकारे चालत असतं. तर अशा प्रकारे जर समजा तुम्हाला संविधानाची माहिती घ्यायची असेल तर आपल्या आत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आणखीन थोडं नाही डीपमध्ये जाऊन आणखीन समजा सखोल माहिती घ्यायची असली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण याची जर समजा संपूर्ण जर माहिती काढायची असली तर व्हिडिओ हा भरपूर मोठा झाला असता. त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. थांबतो इथं. जय संविधान.